अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच या निमित्ताने उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, सर्व तरुण सहकारी, उपस्थित पत्रकार, येत्या 20 तारखेला आपल्या सर्वांना आपल्या मतदारसंघातला प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभा सभागृहामध्ये पाठवण्यासाठी मतदान करायला जायचं। मी या सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण 2019ला मला भरभरून मतदान दिलं, मताधिक्य दिलं, काम करण्याची संधी दिली, तसंच त्याच्याही पेक्षा जास्त मतदान मला येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या। त्या मतदानाच्या पेटीमध्ये माझं 1 नंबरचं बटन आहे, घड्याळ चिन्ह आहे, हे आपण लक्षात ठेवून 20 तारखेला मतदान करावं। अनेकांनी मुद्दे घेतलेले, मी काही सगळे मुद्दे काही घेणार नाही, परंतु आपल्या सर्वांना जे वचन 2019ला दिलं होतं, सर्वात प्रथम पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीच दिलं होतं। आणि आज आपण 3 दिवसाड पाणी घेतोय। 3 दिवसाड पाणी घ्यायला काय अडचणी आल्या, काय अडथळे आले, या सर्व गोष्टी सांगणार नाही, परंतु आपल्याला दिवसाडही पाणी घ्यायचंय आणि आपल्याला रोजही पाणी घ्यायचं ना। तर आपण 5 वर्षापूर्वीची परिस्थिती किंवा आताही मागच्या वर्षीपर्यंत आपली शहराची परिस्थिती आपण पाण्याच्या बाबतीतली जर पाहिली तर आपल्याला पाहुण्यांना म्हणावं लागायचं का तुम्ही इथं जास्त वेळ थांबू नका, आमची पंचायत होईल, बरोबर आहे का नाही, आलेले तुम्ही लवकर इथून गेले पाहिजे। परंतु आता आपल्याला पाहुण्यांना म्हणता येईल थांबा, मजा करा, आमचं शहर बघा, आमचे रस्ते बघा, आमच्या नवीन शासकीय इमारती बघा। या सर्व गोष्टी आपण गेल्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी करून आणलेले। बऱ्याच गोष्टींचे कामं चालू आहे, त्याच्यामध्ये प्रमुख जर विषय घेतला तर आपल्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालय महत्वाचं आहे। आताच्या घडीला ग्रामीण रुग्णालय इथे 30 बेडचं हॉस्पिटल आपलं आहे, त्याच्या मागच्या बाजूला आपण 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून त्याचं कामही चालू झालं। त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या गरीब कुटुंबातील नागरिकांना नाममात्र दरामध्ये किंवा मोफत उपचार त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये मिळतील, आणि म्हणून तो विषय आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे। पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, जसा रस्त्याचा प्रश्न महत्वाचा आहे, गटारीचा प्रश्न महत्वाचा आहे, तेवढाच महत्वाचा आपल्या रोजगाराचा प्रश्न आहे। आपल्या शहरामध्ये अनेक तरुण आहेत, माता भगिनी आहेत, ज्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, कुठला ना कुठला उद्योग छोटा मोठा करता आला पाहिजे, म्हणून आपण MIDC मंजूर करून आणलेली आहे आणि अजून एक MIDC आपल्याला कोपरगाव शहरामध्ये मंजूर करून आणायची। ते पुढचं ध्येय माझं आहे की मूलभूत गरजा आपण त्या ठिकाणी भागवणार। पाणी आपल्याला लवकरच दिवसाड किंवा त्याच्यानंतर रोजही होणार आहे। आपल्या रस्त्यांसाठी एवढा निधी मंजूर आहे, पुढचं वर्ष 1.5 वर्ष आपले ते रस्त्यांचे कामं चालू राहणार। आपल्या गटरींसाठी पण आपण भरपूर निधी आणलेला आहे, त्याचेही कामं येत्या काळामध्ये चालू होणार आहे। परंतु हे होत असताना रोजगार तेवढाच महत्वाचा आहे। आपल्याकडे 2 पैसे आले तर आपल्या लग्नासाठी ते वापरता येतील, मुलांच्या शिक्षणासाठी वापरता येतील, आपल्या घरासाठी वापरता येतील, आपल्या प्रपंचासाठी वापरता येतील,
आणि म्हणून रोजगारही तेवढा महत्वाचा आहे. आताच्या घडीला आपण अनेक सार्वजनिक कामं शहरामधले करून आणलेले, जे आपले निराधार लोक आहे यांनाही काही आपण वारेवर सोडलेलं नाही. त्यांच्यासाठी पण जेवढ्या जास्तीत जास्त योजना आपण शासनाच्या माध्यमातून राबवता येतील ते राबवलेले आहे. आणि लाडक्या बहिणीनं तर सगळ्याच लाडक्या बहिणी कोणीच ठेवलेले नाही. सगळ्यांचे अर्ज भरून झाले ना, पैसे आले ना, लाडक्या बहिणींना काही चिंताच राहिलेली नाही. 1500 रुपये प्रति माह आपल्याला आपल्या प्रपंचासाठी त्या ठिकाणी मिळत आहे. आतापर्यंत 7,500 रुपये आले ना. पुढे ती योजना चालू राहणार आहे, कारण की आपलं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येणार. आणि हे 1500 रुपये ही रक्कम वाढवून 2100 रुपये आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि हे सगळे फॉर्म भरून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते यांनी आपले फॉर्म कलेक्ट करून घेतले, ते भरून घेतले आणि म्हणून ते पैसे आपल्याला वेळेवर त्या ठिकाणी मिळाले ना. पुढेही मिळत राहणार आहे. त्यामुळे आपण सर्वजण आशीर्वाद द्यायला आलेलेच आहे. परंतु आपलं मताधिक्य एवढं पाहिजे, कारण की आपण मागच्या काळामध्ये काम करत आलेलं आणि पुढे आपल्याला भरभरून काम करायचं. आपल्या ज्या अडचणी आहे या सोडवण्यासाठी पुढच्या 5 वर्षामध्ये मी पूर्णपणे आपल्यासाठी देणार आहे. आता फक्त राहिले हे 7 दिवस. या 7 दिवसामध्ये आपण सर्वांनी आपल्या ओळखीचे लोक असतील, आपले नातेवाईक असतील, आपल्या परिसरातल्या लोकांना सर्वांना माझ्या वतीने विनंती करा, ते भरघोस असं मतदान मला येत्या 20 तारखेला मिळवून द्या. मी आपल्याला खात्री देतो, आपण ज्या पद्धतीने या 5 वर्षामध्ये बदल बघितलाय, आपल्याला 3 दिवसाड पाणी झालं, दिवसाडे ऊन, रोजही आपल्याला पाणी मिळणार आहे. बाकीच्याही गोष्टी तेवढ्याच निष्ठेने आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे मी त्या ठिकाणी राबवण्यासाठी माझं पूर्ण जे काही वेळ असेल तो त्यासाठी दिल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आपल्याला या निमित्ताने देतो. आपण सर्वजण तर मतदान करणार आहे, परंतु आपल्या नातेवाईकांना आपण प्रत्येकाने फोन करून सांगा, जास्तीत जास्त मताधिक्य मला आपल्या या संजयनगर असेल, आपल्या पूर्ण कोपरगाव शहर असेल किंवा मतदारसंघातले जिथे जिथे आपले नातेवाईक असतील त्यांच्या मार्फत मिळावं, एवढी विनंती या निमित्ताने करतो. आपण सर्वजण आले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.